नमस्कार, ड्रायव्हित भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण कुठून बाहेर जाऊन आलो ना की जिथे गाडी धुतो ना ती जागा दाखवतो की मी कुठे गाडी धुतो, म्हणजे सर्व्हिस करतो। वाश एवढी भारी करतो ना तो पोरगा, बघा मी दाखवतो की कुठलं सर्व्हिस सेंटर आहे ते। हा आहे महानगरचा पेट्रोल पंप चिखलोलीचा, आणि हे आहे इथे चिखलोली गाव, आणि हे डी मार्ट आहे बदलापूरचं, जे चिखलोली गावाच्या इथे आहे। बरं बाहेरून येतो, कुठं हे मुंबई पुणे असो गाव असो तिकडून येतो, तर पावसात तर गाडी खराब होतेच होते, पण धुळीमुळे पण खराब होते गाडी। तर तुम्हाला दाखवतो की धुळीमुळे कुठे कुठे या जर प्रेशरनी पाणी मारलं ना तर ती निघून जाते। तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेल की ॲक्च्युली ती धूळ जी आहे ना ती कुठे कुठे बसते। जर असं महिन्यातून 2 महिन्यातून तुम्हाला जर वाटलं आपली 10-12 लाखाची गाडी आहे तर 200-250-300 रुपये खर्च करायला काय हरकत नाही। त्यामुळं काय होतं, गाडीची जी फिनिशिंग आहे चकाकी आहे ना ती कायम राहते शॅम्पूनं धुतली, आणि प्रेशरनं पाणी मारल्यामुळं ना एकदम गाडी भारी होते, एकदम चकाकते ती। आणि आतमध्ये जे कुठे चिखल वगैरे बसलेला असतो, समजा धूळ बसलेली असती ती निघून जाते आतमध्ये। जर समजा आपण कुठं प्रवासात असतो तर बाहेरचं वगैरे खातो तर ते बारीक बारीक जे खाण्याचे दाणे असतात ते पडतात, त्याच्यामुळे छोटी छोटी झुरळ होतात। तर त्यामुळं काय होतं, हे वॅक्यूम केल्यामुळं गाडी धुतल्यामुळं ना ह्या गोष्टी ना झुरळ वगैरे होत नाहीत गाडीत। त्यामुळं महिना 15 दिवसातून ना एकदा तरी गाडी अशी बाहेरून आला, तुम्ही ट्रिप करून आला तर माझ्या मते अशी गाडी धुतली ना तर गाडीची लाईफ पण वाढते आणि असे झुरळ वगैरे गाडीत होत नाहीत। आता गाडीमध्ये एकदम मस्त पैकी गाडी आतमधून साफ करतो। या पहिले हवा मारेल, नंतर शॅम्पू मारेल आणि मग प्रेशरने पाणी मारून धुईल गाडी। पहिला हवा मारून नंतर माती काढून घेतो। ज्या वेळेला येतो गाडी घेऊन ना धुवायला तर असं ना इंजिनवर पण पाणी मारून घेतो, हे असं मस्त इंजिन होतं धुवून। जेवढी धूळ आहे ना ही निघून जाते एकदम फर्स्ट क्लास, जेवढी धूळ आहे ना इथे बसलेली सगळी निघून जाते आणि मस्तच्या मस्त होते गाडी। चकाचक बॅटरीवरची घाण निघून जाते। प्रेशरनं पाणी मारल्यामुळं काय पाणी थांबत नाही त्याच्यामध्ये, हे बघू शकता तुम्ही। तर पूर्ण प्रेशरनं पाणी मारलं ना की सगळी धूळ निघून जाते। 2 महिन्यातून 1 महिन्यातून एकदा धुतली ना 250-300 रुपये खर्च करायला काय हरकत आहे। तर मडगाडच्या इथे असते ना ती घाण सुद्धा निघून जाते। खालच्या साईडला बघा, टायरमध्ये पण जे घाण असते ती सगळी निघून जाते, हे बघू शकता। पुढे जात नाही, आपल्या ह्याच्यावर पण पाणी पडेल कॅमेऱ्यावर म्हणून पुढे जात नाही। असं पूर्ण मडगाडमध्ये जर पाणी मारलं तर सगळं निघून जाते। पाठच्या साईडला वरून हे असा फोम मारतोय, लिक्विड शॅम्पू आहे याच्यामध्ये, पूर्ण गाडीला फोम मारतो। दिसलं का, हे फ्यूलच्या इथे पण जर मारलं ना तर ही जागा ना कायम दुसऱ्या गाडीची बघा ती जागा घाण असते, पण मी कायम इथे सर्व्हिसला आलो ना हे फ्यूलचं ढक्कन कायम खोलतो आणि प्रेशरनं पाणी मारलं ना बघा ती कायम जागा कशी एकदम क्लीन आहे। तुम्हाला क्लीन झाल्यावर दाखवतो, एवढी मी कायम करतो। पण इथे आलो की दुसऱ्या गाडीत तुम्ही फ्यूलचं झाकण कधी पण खोला, बघा तिथे घाणच असते। जर तुम्ही अशी कधी गेला ना सर्व्हिस सेंटरला तर नक्की त्याला सांगायचं की फ्यूलचं झाकण खोला आणि हे झाकण साफ करून घ्या म्हणून पाण्याने। नाही तर तिथे कसं असतं, गंज पकडायचा कधी कधी संभव असतं। इधर धनंजय यादव, जोर से। धनंजय यादव है। हाँ, क्या क्या सर्विस देते हैं आप? इंटर क्लिनिक है, शैम्पू वॉश है, फोम वॉश है और रैन को उठा के है। अच्छा, हाँ।
डीजल वॉश। डीजल वाली अच्छा, ये कहाँ पर एड्रेस है? चिखलोली गांव डी मार्ट बदलापुर अंबरनाथ। चिखलोली गाव डी मार्ट बदलापूर अंबरनाथ रोड या जवळ आहे. आणि हा धनंजय यादव म्हणून आहे, चांगला मुलगा आहे हा. मी कायम गाडी याच्याकडे साफ करतो, कळलं का? एकदम भारी करतो. त्याचा एका हाताला ना थोडासा प्रॉब्लेम आहे बघा. हा लेफ्ट राईटचा जो हात आहे ना तो एकदम थोडासा एवढं करत नाही, त्याचा लेफ्टचा जेवढा हात काम करतो. पण चांगलं आहे आपलं, मस्त. मी कायम याच्याकडे येतो गाडी धुवायला. आणि तुम्ही मस्त पैकी बघा घासून घेतोय, शॅम्पू मारलाय, लिक्विड शॅम्पू. तर घासून घेतो, नंतर प्रेशरनी पाणी मारलं की पुसून झालं की झालं आपलं काम. याने कसं जेवढी धूळ आहे ना तेवढी निघून जाते घासल्यामुळं. झाली ना चकाचक गाडी मस्त पैकी. प्रेशरनं पाणी मारलं ना एकदम टकाटक होती गाडी. हे दिसलं जाता एकदम झाली ना चकाचक बघा, एकदम टकाटक. आणि इथं पाणी मारून घ्यायचं, एकदम व्हाईट अँड व्हाईट झाली. टूलच्या इथं मी कायम पाणी मारतो, एकदम मस्त व्हाईट अँड व्हाईट झाली गाडी. मस्त गाडी धुता, तसा टकाटक एकदम आहे. वरून बिरून एकदम फर्स्ट क्लास, एकदम चकाकी आली. व्हाईट गाडी आहे ना तर एकदम फिनिशिंग येते गाडीला. पाणी मारल्यामुळं कसं झाले एकदम व्हाईट अँड व्हाईट, एकदम दुधासारखी झाली. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.